विदर्भ न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। चला मग जाणून घेऊया विदर्भामध्ये उन्हामुळे काय परिणाम होत आहे। विदर्भामध्ये उन्हामुळे सगळीकडे हाहाकार झालेला आहे। विदर्भामध्ये काल सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे। ते अकोला जिल्ह्यामध्ये अकोलामध्ये काल 45च्या वरती तापमानाची नोंद झालेली आहे। त्याच पाठोपाठ अमरावती आणि वर्धामध्ये 44च्या वरती काल तापमान होतं। तर जे जिल्हे आहे विदर्भामध्ये आणि 42च्या वरती तापमानाची नोंद झालेली आहे, त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो रहदारीवर आपल्याला पाहायला मिळतोय। मी आहे सध्या अमरावती शहरात राजकमल चौकामध्ये। जे सर्वसामान्य आहे ते दुपारी 12च्या आतच सगळे आपले काम अपटून घेतात आणि 12च्या नंतर संपूर्ण रस्त्यावर शिकशिकवाट आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबतच काही अमरावतीकर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। जे वाहनावर आलेले आहे आणि जे पायदळ आहे आपण त्यांच्याजवळ पण त्यांच्याशी संवाद करूया। काका, तुम्हाला या उन्हामुळे काय वाटते? म्हणजे आपल्या इकडे इतकी ऊन आहे त्याच्याबद्दल जास्त म्हणजे काय असं वातावरण? तुम्ही केव्हा निघता घराच्या बाहेर? 12 वाजता सोडून केव्हा निघता? त्यांचा आवाज येते का? सकाळी 12चा। आणि आपल्या या उन्हामुळे तुम्हाला काय असं म्हणजे काय वाटतं? जास्त त्रास आहे। काय पब्लिक कमी दिसते। आपण ऐकलेलं आहे, आता आपण जाऊया। काय वाटते तुम्हाला या वातावरणामुळे? कारोबारों में लोगों को इसमें तकलीफ होती है। जिससे धूप में लोग दिन में बाहर नहीं निकल रहा। आप देख सकते हैं पूरे रोज सन्नाटा है, पर धूप में जल्दी कोई बाहर आ नहीं रहा है। ऐसा बच्चे का होता है, बच्चे धूप में निकल नहीं सकते, फ्रेंड्स आते घर में बैठे जा रहे। धूप बहुत हो रही, कितनी 40 हो चुकी है। तो आपका काम मतलब आप जब ये काम ये शॉप है ये आपका ही है? हमारा तो है, हम तो धूप में रहने की आदत है। जो बड़े लोग हैं उनको धूप में कितनी तकलीफ होती है। तो आपका काम कैसे चलता है? हमारा काम तक धूप के कारण होता नहीं, दिन में कोई आता नहीं, पूरा रोड सन्नाटा रहता। थोड़ा रोड शाम में पब्लिक आई जाती, शाम के टाइम आती है। चलो और जान लेंगे हम। काका, तुम्हाला काय वाटते? उन्हामुळे त्रास होते लोकांना, काय मतलब म्हणजे तुम्ही आता येत आहे पाहताय आपल्या राजकमल चौकामध्ये तापमान अमरावती तापमान तर तर आपण ऐकून घेतलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे की आपल्या इथे किती तापमानाची इथं खूप वातावरण खूप निर्माण होत आहे। की उष्माघातांचे जे रुग्ण आहेत त्याची सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी पावसामुळे उन्हाचा तडाखा चांगला नाही, परंतु आता अवकाळी पाऊस हे बंद झाल्यामुळे आता उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळत आहे। सामान्य नागरिक हे त्रस्त झालेले आहे, त्यामुळे उन्हापासून जास्तीत जास्त बचाव करा असं डॉक्टरांनी सगळ्यांना सल्ला दिलेला आहे। आपली काळजी घ्या आणि 12 ते 4 पर्यंत घरात राहा असं आवाहन मी विदर्भ न्यूजमधून करते। कॅमेरामॅन अशोक जोशी सोबत अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज अमरावती।